जर तुम्हाला 2024मध्ये यूट्यूबर बनण्याचं स्वप्न बघत असाल तुम्ही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल. मला 2016-17 पासून यूट्यूबबद्दल माहिती आहे आणि नंतर माहिती झालं 2018मध्ये की यूट्यूबमध्ये जर पैसे वगैरे कसे येतात, व्हिडिओ अपलोड केल्याने काय होतं, कसं होतं, कसं करायचं, सिस्टम वगैरे सगळं माहिती झालं 2018मध्ये. नंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं चालू केलं. देन कन्सिस्टंट नव्हतो मी पहिलं, म्हणजे एक व्हिडिओ टाकायचा, 2 व्हिडिओ टाकायचा, नंतर मग वेट करायचं की व्हायरल होईल. नंतर मग सोडून द्यायचं. असे 4-5 चॅनल ओपन केले मी आणि ते परत क्लोज पण केले, कारण मी कोणत्याही एका कॅटेगरीवर कन्सिस्टंट नव्हतो आणि चेंज करत राहिलो आणि कधीच एक निश धरून मी चाललो नाही. त्याच्यामुळे मी चेंज करत राहिलो रेग्युलरमध्ये आणि कोणतंही चॅनल माझं मॉनिटाईज झालं नाही किंवा सबस्क्रायबर नाही आले त्याच्यावरती किंवा एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही. त्याच्यामुळं नंतर मी सोडून दिलं. देन 2018-19मध्ये असं लोकं म्हणत होते की यूट्यूबवरती खूप कॉम्पिटिशन आहे आणि यूट्यूबवरती ग्रो करणं खूप हार्ड जाणार आहे. सो त्याच्यामुळे मी खूप असं घाबरत होतो की त्याच्यावरती चॅनल परत ओपन करू की नको. देन मी 2020मध्ये ओपन केलं एक चॅनल, त्याच्यावरती काम केलं थोडंफार आणि त्याच्यावरती 3 स्ट्राईक आल्या, ते चॅनल पण उडून गेलं. बट ते चॅनल थोडंफार ग्रो झालं होतं. त्याच्यानंतर मी रिसेंटली 2023मध्ये ओपन केलं होतं चॅनल आणि ते चॅनल आता बऱ्यापैकी चालू आहे. त्याच्यावरती आपले जवळपास 15-20 हजार सबस्क्रायबर झालेले आणि त्याच्यावरती इन्कम पण चालू झालेली आहे. पण लोकांचं ते म्हणणं होतं की 19मध्ये पण म्हणणं होतं तसं की यूट्यूबवरती खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि आता ते चॅनल ओपन करून फायदा नाही. आता खूप तिथं क्राऊड झालेलं आहे आणि आता सध्या 2023-24 चालू आहे आणि सध्या आता पण ते लोकं म्हणतात की यूट्यूबवरती कॉम्पिटिशन वगैरे आहे, त्याच्यावरती चॅनल चालू करायला फायदा नाही, इन्कम वगैरे होणार नाही कॉम्पिटिशनमुळे. तर मी 2019 पासून तेच ऐकतो आहे आणि आज जरी चॅनल ओपन केलं आणि आज जरी यूट्यूब चालू केलं तुम्ही, त्याच्यावरती व्हिडिओ टाकणं, सो तुम्ही ते ग्रो करू शकता आणि एफर्ट थोडेफार टाकणं लागेल. आणि एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी एक गोष्ट शिकलो की कोणत्याही पण निशमध्ये तुम्ही कन्सिस्टंट राहा. तुम्हाला जर निश सापडत नसेल तर कोणत्याही पण व्हिडिओ कॅटेगरी कोणती पण चालू करा, फक्त चालू करा. त्याच्याने तुम्हाला अनुभव येईल की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचं आहे किंवा कोणत्या निशनं आपल्याला काम करायचं आहे. एवढ्या वर्षाच्या अनुभवानुसार मी एवढं पण असं काही अचीव केलं नाही. 20K आहे बहुतेक त्या चॅनलवरती आणि त्या चॅनलबद्दल सध्याच नाही सांगणार, लवकरच सांगू, रिव्हील करू. खूप सेक्रेट चॅनल आहे आणि हे चॅनल पब्लिक आहे आणि हे पण चॅनल बऱ्याच लोकांना माहिती नाही. जवळपास ह्या चॅनलवरती 138 सबस्क्रायबर आहे. लवकरच ग्रो होतील, कारण याच्यावरती पण मी एवढं कन्सिस्टन्सी वर्क करत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कोणत्याही फील्डमध्ये गेले तर तिथं कन्सिस्टन्स होणं खूप महत्त्वाचे आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस असं पण म्हणतात. तर तुम्ही कोणत्या पण एका कॅटेगरी चूज करा आणि तुम्ही चॅनल ओपन करू शकता. कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यूट्यूबवरती एक ना एक गोष्टीचं सोल्युशन दिलेलं आहे. तिथं पण तुम्ही जाऊन सर्च करू शकता सिंपल पद्धतीने. आणि जर तुम्हाला डिजिटल म्हणजे ऑनलाईन येण्याची आणि ऑनलाईन इन्कम करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल एक चांगली पद्धत आहे आणि पॅसिव्ह इन्कम आहे त्याच्यावरती. आता माझा रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 5 ते 6 लाख व्ह्यूज गेलेले आणि त्याला डेलीचे 5-10 हजार व्ह्यूज येत आहे. तर याच्याहून काय होतं की एक पॅसिव्ह इन्कम चालू होते. रोजचे $1-2 आले तरी पण ते खूप जास्त आहे. म्हणजे $1-2 म्हटलं तर ₹150-200 म्हणजे होतात आपले डेलीचे, ते पण न काही करता. पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी एक यूट्यूब हा खूप चांगला सोप्पा पद्धत आहे. तुमच्यामध्ये काही स्किल असेल त्याच्यावरती तुम्ही वर्क करू शकता आणि ते यूट्यूबवरती अपलोड करू शकता. सध्या शॉर्ट खूप चालू आहे. तुम्ही जर शॉर्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर शॉर्ट पण टाकू शकता आणि एका चॅनलवरती 3-4 ग्रो आपले होतात. म्हणजे एक 3-4 प्लॅटफॉर्म, जसं की यूट्यूब तर ग्रो होणारच, त्याच्यानंतर इंस्टाग्राम पण ग्रो होणार आहे आणि फेसबुकवरती ते व्हिडिओ टाकले तर फेसबुक पण मॉनिटाईज करतात. इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलोवर गेन करू शकता. आता माझं इंस्टाग्राम हँडल पण आहे, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ रील्स टाकतो. तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा. युजर इथं कुठेतरी दिसेल तुम्हाला, युजर ID. 2024मध्ये मी स्टार्टिंगला एक प्लॅन केला होता की ह्या चालू वर्षामध्ये काहीतरी आपल्याला नवीन करायचं आहे. जसं की त्या चॅनलवरती 15-20 हजार सबस्क्रायबर झाले. इंस्टाग्रामवरती काही फॉलोवर्सचं एक गोल आहे, ते पण कंप्लीट करायचं आहे. होईलच ते लवकर. पण या चॅनलवरती 1K सबस्क्रायबर करायचे मला माझ्या बड्डेपर्यंत. बड्डे म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत. आणि तसं टेक्निकली 2 बड्डे आहेत. 2 म्हणजे कसे की एक आधारवरती चुकलेली तारीख आणि जी ओरिजिनल आहे ती आता ऑक्टोबरमध्ये येणार आहे. आणि जी आधारवरती आहे त्या दिवशी माझे 100 सबस्क्रायबर झाले होते आणि जे येणाऱ्या 16 ऑक्टोबरला 1K सबस्क्रायबर पूर्ण करायचे. होप सो ते पूर्ण होईल आणि तुमचा सपोर्ट असू द्या. आता मागचा व्हिडिओ आपण जो टाकला होता की म्हणजे शाळा सोडून किंवा कॉलेज वगैरे शिक्षण सोडून कसं काय करणार आहे, तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल गेलेला आहे. व्हायरल म्हणजे बाकी ॲव्हरेज व्ह्यूजपेक्षा ठीकठाक व्ह्यूज गेलेले. एकही व्हिडिओ मी स्वतः बघितलेला नाही, म्हणजे एकदाही व्हिडिओ बघितला नाही दुसऱ्याच्या फोनमधून आणि किंवा कोणाला शेअर पण केला नाही. सो तसे व्हिडिओ व्हायरल होतात हळूहळू. फक्त कन्सिस्टन्स राहणं लागतं माणसाला, कोणत्याही गोष्टी असो, कुठेही असो, सक्सेस मिळवण्यासाठी. सो माझं एकच म्हणणं आहे की कधी पण तुम्ही यूट्यूबवरती येऊ शकता.
तुम्ही आज जरी प्लॅन केला की आज यूट्यूब चालू करायचं, तुम्ही करू शकता. यूट्यूब चालू करा आणि व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे चालू करा. कन्सिस्टंट राहण्याचा उद्देश म्हणजे डेली व्हिडिओ अपलोड करणं नाही, किंवा म्हणजे तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये कधीही करू शकता. डेली तर नाही जमणार, तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा वीकमध्ये एकदा पण करू शकता. तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल आणि माझं जे होत आहे तुम्ही ते पाहू शकता की आता जे तुम्ही आता व्हिडिओ बघत आहे हे चॅनल पण सुद्धा 16 ऑक्टोबरपर्यंत 1K सबस्क्रायबरचं गोल आहे माझं. ते कंप्लीट करायचं आहे मला आणि नक्कीच ते कंप्लीट होणार आहे. आणि बाकी तुम्हाला जर काही इश्यू वगैरे असेल तर नक्कीच कमेंट करा. आता आपली ऑडियन्स एवढी मोठी नाही, बट ऑडियन्स ग्रो होते हळूहळू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.